हरि ओम. Okay. Sit straight. Focus on your breathing. डोळे बंद करा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. डोळे उघडा. आठवा अध्याय. तर काल आपण ओंकार साधनेचं शिकलं की कसं शेवटच्या क्षणी ओंकार साधना करून प्राण तो योगी सहस्रार म्हणजे ब्रह्मरंध्रेचे इथे आणतो आणि मग तो योगी ब्रह्मामध्ये विलीन होतो. काल तो पर्यंत झाला. आता शेवटी कारण हा 7वा प्रश्न जो होता अर्जुनाचा, अजून वन मोर टाइम मी रिपीट करतो. ह्या चॅप्टरच्या बिगिनिंग मध्ये अर्जुनाने काय विचारलं? ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदि भौतिक म्हणजे काय, आदि दैविक म्हणजे काय, आणि अधियज्ञ म्हणजे काय, आणि प्रयाणकाळी काय होतं. राईट. मग आपण प्रयाणकाळी जो मनात विचार असतो त्या विचाराचे ते आपण होतो आणि तसा आपल्याला पुन्हा जन्म मिळतो. म्हणून नेहमी त्याचं स्मरण करायचं. असं म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला बरोबर आपल्या मूळ स्वरूपाची आठवण येते. बरोबर आहे ना? अजून जरा टेक्निकल डिटेल्स. देवीची आणखी ही एक प्रकारे जे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे, जेथ मिळती योगी. हे खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे असं म्हणतो कारण ना लोकांना खूप इंटरेस्ट असतो की प्राण गेल्यानंतर काय होतं. मग बेसिकली म्हणजे ना वर्तमानापेक्षा भविष्याची खूप 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 इंटरेस्ट असते. ज्योतिषाकडे जाऊन अजून मला काय पण पुढे मिळणार आहे हे काय, खूप इंटरेस्ट असतो. आणि ज्या व्यक्तीला सांगता येत असतं त्या
म्हणजे असा जरी आपला समज त्या व्यक्तीकडे खूप जण लोक जातात का, कारण खूप इंटरेस्ट असतो. तर ह्या सेक्शन मध्ये जे आता डिस्क्राईब केलंय ते लोकांना खूप इंटरेस्ट असतो, त्यामुळे ऐका. अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी माघवते येणे घडे देहासीची. म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती, तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसराधीन आहाती. तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. आता कृष्ण म्हणतात, बघ अर्जुना, मी तुला अजून काहीतरी डिटेल मध्ये सांगतो. आणखी एक मी शेवटच्या क्षणी जो व्यक्ती जातो त्या शेवटच्या क्षणी काय ठरवलं जात, काय ठरवतं की त्यांना पुनर्जन्म मिळणार आहे की नाही, मी तुला अजून जरा सोप्या भाषेत सांगतो. देह सांडिता अवसरे जेथे मिळती योगी, म्हणजे जेव्हा तो योगी देह सांडतो तेव्हा, अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीच. जर तो वेळ ठरवून जर जातो का अकस्मात त्याचा देह जर पडतो, तर काय होतं, तर तो परत येतो जन्माला. म्हणून काळशुद्धी जरी ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. जर शुद्ध काळ असेल तेव्हा जर देह ठेवला तर तो ब्रह्म होतो. अकाळी तरी येती संसारापुरती. अकाळी म्हणजे नॉट अप्रोप्रिएट टाइम, त्यावेळेस जर देह सोडला तर मग पुन्हा जन्माला येतो. तसं सायुज्य म्हणजे माझ्या जवळ येतो किंवा पुनरावृत्ती किंवा पुन्हा जन्माला येतो, या दोन्ही अवसाराधीन आहती. आता ह्या दोन्ही गोष्टी कशा होतात ते मी तुला जरा प्रॉपरली सांगतो, असं कृष्ण म्हणतात. तरी एकेगा सुभटा पातलिया मरणाचा, माझी वटा पाचे आपुलालिया वाटा निगती अंती. ऐसे वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती नवे आंधळी. न मरे मन हा चेतना वर्गू आघवा, मरणी दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणी होनी. ऐसे सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो, ते हे तरीच घडे जरी सावावो अग्नीच्या आती. अरे अर्जुना, वीरश्रेष्ठा, शेवटच्या क्षणी हे जे आपलं जे शरीर आहे ना, 5 तत्वाचं बनलेलं आहे ना, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मग ते मरणाच्या वेळेस मेल्यानंतर ते सगळे 5 जे आहेत ते आपापल्या एलिमेंट मध्ये मिळून जातात. बुद्धी जी आहे ती, मेमरी म्हणजे स्मृती, आणि मन, हे तिन्ही मरणाच्या वेळेस जर अलर्ट असेल, चेतना वागवा मणी दिसे ट्युटर, तर मग ब्रह्मभाव जो तुम्ही पूर्ण आयुष्यभर जो तुम्ही त्याची साधना केली त्याचा फायदा होऊ शकतो, कारण तुम्ही अलर्ट असाल तेव्हा. ऐसे सावधव संवावो आणि निर्वाणा वेरी निर्वाहो, ते हे तरीच घडे जरी सवावो अग्नीच्या आती. पण शरीरामध्ये अग्नी पाहिजे. कळेल तुम्हाला हळूहळू जे काय आपण आहे, कारण पारायण आहे. अग्नी असली तरच ह्या सगळ्या ज्या आता बुद्धी, मन आणि स्मृती, अवेअरनेस असतो, अग्नी असेल तर. ते सांगतात बघा काय पुढे, पहा पावारेने का उदके, जे दिवी याचे दिवे पण झाके,
ते असतीच काय देखे दिठी आपुली. जर वारा आला किंवा पाण्याने जर दिवा विझवला तर ज्या गोष्टी असतील समोर तरी पण त्या दिसत नाहीत ना. तसंच होतं. तैसे देहांतीचे विषम वाते, देह आणते बाहेर श्लेमा आते, ते विजोनी जाय उजिते अग्नीचे ते. तसंच देहामध्ये जर वात आणि कफ हा जर वाढला तर अग्नी एकदम कमी झालं तर तो देह थंड पडतो आणि तो अवेअरनेस टोटली जातो ऑफ दॅट बुद्धी मन आणि स्मृती, म्हणजे ते 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 जातं. म्हणून अग्नी इम्पॉर्टंट आहे, अग्नी राहणं इम्पॉर्टंट आहे. फक्त ऐका काय म्हणतात ते. ओके. ते वेळी प्राणासी प्राणो नाही, तेच बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निविणे देही चेतना न थरे. म्हणून मग प्राणासारखा नसतो, बुद्धी असली तरी काय फायदा नाही त्याचा. म्हणून अग्निविणा देही चेतना थरे. अग्नी असेल तर चेतना राहत नाही शरीरात. अग्नी इज इम्पॉर्टंट. फ्रॉम आयुर्वेदाच्या त्रिदोषाच्या अग्नी इज इम्पॉर्टंट. म्हणूनच फ्रेंच मध्ये पण आय डोंट नो फ्रेंच, पण फ्रेंच मध्ये आहे की जोपर्यंत भूक लागते तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. अग्नी असेल तर व्यवस्थित आहे सगळं. अगा देहीचा अग्नी जरी गेला. आता एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा की अग्नी आणि चेतना ह्याच्यात ते डिफरन्स करतात. कॉन्शियसनेस अँड लाईफ अवेअरनेस ह्याच्यात थोडा डिफरन्स ते असं करतायत, सटल आहे. अग्नीमुळे हा देह राहतो, चेतना इज अ लेअर डीपर. अगा देहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नवे चिखलू बोला, वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी. जर देहाचा अग्नी गेला तर तो देह नुसतं चिखलासारखा आहे, त्यात काही नाहीये. वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी, आणि बेसिकली अंधार झाल्यासारखा आहे. मग आणि मागील स्मरण आगवे, तेणे अवसरे सांभाळावे, मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी की. मग आपण जे पण केलेलं आहे स्मरण, जे मेमरी मध्ये असतं ते काही राहत नाही, मग तो देह त्यागून पुढे जायला लागतं. तव या देहश्लेषमाचे चिखली, देहश्लेषमाच्या चिखली म्हणजे फक्त कफ आणि बाकीचं जे आहे ते राहिलेलं आहे ह्या देहात. चेतनाची बुडोनी गेली, तेथ मागील पुढली हे ठेली आठवण सहजे. मागचं पुढचं काहीही राहिलेलं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून आधीची अभ्यासू जो केला, आधीचा जो अभ्यास केलेला आहे तो मरण न येताची निमोनी गेला, आणि मरणाच्या वेळेस नेमका तो आता आठवलेला नाही. जैसे ठेवणे न दिसते मालवला, दीप हातीचा. जसा आपण दीप घेऊन शेवटच्या क्षणी पोचायचा आहे म्हणून तो दीप आपण नेऊन चला, आणि नेमका डेस्टिनेशन याच्या आधीच तो मालवला, जे विजला. आता असो हे सकळ, जाणपा ज्ञानासी अग्निमूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आती. जाऊ दे आता, हे मी सगळं बोलतोय ते अर्जुना. म्हणून ज्ञानासाठी अग्नी इज इम्पॉर्टंट. त्या अग्नीच्या प्रयाणी बळ संपूर्ण आती, कारण शेवटच्या क्षणी अग्नी खूप इम्पॉर्टंट आहे शरीरात. तुम्ही जर योगाभ्यास केला असेल तर तुम्हाला एक कळेल की अग्नीला खूप महत्व देतात. योगाभ्यासाने काय होतं, अग्नी प्रदीप्त होते. अग्नी प्रदीप्त असेल तर काय, सगळं रोगराई होत नाहीत का. आता मॉडर्न टर्मिनॉलॉजी मध्ये मेटाबॉलिझम खूप हाय असतं,
आणि जर तुम्ही बघितलं तर कफाची विकृती झाली तर सगळं ओबडधोबड होतं. पित्ताची विकृती झाली तर सगळं जळून जातं आणि वाताची विकृती झाली तर सगळं मोडकं येतं, एकदम फ्लिम्झी असतं ते. सगळं समत्व पाहिजे त्याच्यामध्ये पण अग्नीशिवाय लाईफ नाहीये. अग्नीशिवाय लाईफ नाही आणि अग्नीने काय होतं, सगळं प्रदीप्त होतं. इट प्युरिफाईज. अग्नी प्युरिफाईज. म्हणून कुठलाही योगी त्याच्या अग्नीवर भर देतो. वेळेवर खाणं, वेळेवर झोपणं, युक्त विहार आहार आपले कृष्णानेच सांगितलंय चॅप्टर अध्याय 6 मध्ये. खूप महत्वाचं आहे. कारण इन जनरल आता ते काय सांगतात की शेवटच्या क्षणी जर देहामध्ये अग्नी असेल तर मग आपलं मन, बुद्धी, स्मृती तरतरीत पाहिजे. मग प्रयाणाकाळी पण आपल्याला त्याचं हे होत काही प्रॉब्लेम होत नाही. सो त्याच विषय सांगतात की म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येताची निमोनी गेला, जैसे ठेवणाने दिसते मालवला दीपू हातीचा. खूप महत्वाचं आहे. आपण हे करतोय, आयुष्य तर आपण जगतोच आहे, पण आयुष्य आपण मरण्याच्या भीतीमुळे जगलो तर खूपच वाईट. कितीही वाटलं, कितीही आपण म्हटलं तरी एक दिवस सगळ्यांना जायचंच आहे. मग हे जे सांगितलंय थोर संतांनी त्यांचं ऐकून त्याच्यासारखं आपण आकलन करून का करू नये. आता 2 मार्ग असतात तर ते सांगतायत, जेव्हा उत्तरायण आणि दक्षिणायन हे तुम्ही ऐकलं असेल आणि हे खूप डेलिबरेशन आहे भगवद्गीतेमध्ये, कारण हे खूप इंटरेस्टिंगली दिलेलं आहे. तर आपला देह जेव्हा जातो तेव्हा ती वेळ खूप महत्वाची असते. आता कृष्ण एक्सप्लेन करताय. आता त्यांनी अग्नीचं महत्व सांगितलं देह प्रयाणाच्या वेळेस, कारण तेव्हा स्मृती, बुद्धी आणि मन हे अलर्ट असतात आणि सगळा जो अभ्यास केलाय त्याचा फायदा होऊ शकतो. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, जो अनुभव आहे तो. ओके, आता बघा ऐका. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामासामंजी मासू उत्तरायण. सामासामाजी मासू उत्तरायण. ऐसिया समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेवती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्यया अवसरा, देवीची हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पै. एथ अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष, आणि सामास उत्तरायण, तेवरची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्ध सदन, पावती योगी. हा उत्तम काळू जाणीते, याते अर्चिरा मार्गू, म्हणजे आता अकाळू तोही सहिजे सांगेन ऐक. उत्तरायण कधी सुरू होतं? संक्रांतीच्या वेळेस. नॉर्दर्न सोलिस्टिस, राईट. तेव्हापासून दिवस मोठा व्हायला लागतो नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, बरोबर आहे ना. ते 6 महिने असतं आणि मग जून 21 नंतर काय होतं, दक्षिणायन सुरू होतं, राईट. आणि दिवस लहान व्हायला लागतो नॉर्दर्नच्या हेमिस्फिअर मध्ये. तर ते काय सांगतात, 5 पायऱ्या आहेत सांगतात. आत अग्निज्योतीचा प्रकाशू, देहामध्ये अग्निज्योती पाहिजे, म्हणजे अग्नी पाहिजे. बाहेरी आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू. तुम्हाला माहिती आहे शुक्ल पक्ष असतं आणि कृष्ण पक्ष असतं. 15 दिवस 15 दिवस असा एक महिना होतो, असा एक मास होतो, बरोबर आहे ना.
शुक्ल पक्ष म्हणजे जेव्हा चंद्राच्या कला वाढत असतात, आणि कृष्ण पक्ष म्हणजे जेव्हा चंद्राची कला कमी होत असते. कमी होऊन काय होतं, मग अमावस्या होते. अमावस्यानंतर मग 15 दिवस वाढतं, दॅट इज शुक्ल पक्ष. बरोबर आहे, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. सो म्हणजे शुक्ल पक्ष आणि दिवसू आणि दिवसा आणि सामासाजी मासू उत्तरायण आणि 6 मास उत्तरायणाचे. ऐसिया समयोगाची निरुती लाहोनी जे देह ठेवती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. ह्याच्यामध्ये जे देह ठेवतात तो ब्रह्मविद. आता त्यांनी एक सांगितलंय. एक अग्नी हे पहिले पाय तरे अग्निशरीर, पहिले पाय तरे. ज्योतिर्मय हे दुसरे, हिज अवेअर. ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस तिसरे जाण, जाण तिसरे, चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण तेवरची लगा सोपान. येणे सायुज्य सिद्ध सदन पावत योगी. असा जर वेळ मिळाला मरणाच्या वेळेस तर तो ब्रह्मविद होतो, माझ्या जवळ येतो मला फक्त. आणि अशा मार्गाला अर्चिरा मार्ग म्हणून ओळखतात. हा उत्तम काळू जाणे जाणीजे, या ते अर्चिरा मार्ग म्हणजे. ओके, हा अर्चिरा मार्ग म्हणजे काय? अग्नी, ज्योती, शुक्ल पक्ष, सॉरी, अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायण. बरोबर ना? हे 5 चांगला काळ. आता अकाळू तोही सहजे सांगे नाही. आता अकाळ, व्हॉट इज नॉट गुड ते सांगतात. ओके, तरी प्रयाणाची अवसरे वाहतूक श्लेमा सुभरे. प्रयाणाच्या वेळेस वात आणि श्लेम खूप वाढतं. कफ आणि वाताचा उद्रेक असतो. इथे काय होतं, अग्नी होती म्हणजे पित्त, अग्नी was there. इथे वात आणि कफ वाढतो. सुभरे तेने अंतःकरणी अंधारे, कोंदले ठाके. अंधार झाल्यासारखं होतं कारण अग्नी नाहीये. सर्वेंद्रिय लाकूड पडे, सर्वेंद्रिय अशी कडक होतात, स्टिफ होतात. स्मृती भ्रमा माझी बुडे, कळत नाही काय चाललंय, भ्रम होतो. मन हो यवेडे कोंडे प्राण, घाबरायला वाटतं कोणतं प्राण, आणि मन वेड्यासारखं करायला लागतं भीतीने. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवगा होये. अग्नी पण गेलं की फक्त धूर उरतो, धुरामध्ये काय कळत नाही ना तसं. तेने चेतना गिवसली ठाये, शरीरीची चेतना मग जाते शरीराची. जैसे चंद्राड आभाळ, जसं चंद्र आड आभाळ, चंद्र आहे आणि त्याच्यावर पुढे आभाळ येतं. सदट दाटे सजळ, मग गडदना उजळ, ऐसे झावळे होय. ना धड प्रकाश ना धड अंधार, असं होतं गोंधळ. म्हणजे असं नायदर यू आर डाईड नायदर यू आर अलाइव्ह. का मरे ना सावध, सावध नसतो, अवेअरनेस नसतो. ऐसे जीवतासी पडे स्तब्ध, असा तो आहे जीवित पण स्तब्ध सारखा असतो. आयुष्य मरणाची मर्याद वेळ उठा की, आता त्याची शेवटची वेळ आलेली आहे. पण कशी आहे बघा, पहिल्यामध्ये काय होतं, त्याचं नाव त्या अर्चिरा मार्ग म्हणजे काय, इज कम्प्लिटली अवेअर, एकदम तरतरीत. अग्नी आहे, ज्योती आहे, अवेअरनेस आहे, दिवस आहे, शुक्ल पक्ष आहे आणि उत्तरायणातला 1 महिना आहे, 6 महिन्यातला एक. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं त्याने कसं. पुढे सांगतात, ऐसी मनोबुद्धी करणी, मन, बुद्धी आणि करणी. करणी म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी. सभोवता धूमकुळाची कोंडणी, कोंडल्यासारखं एकदम एकदम कोंडल्यासारखं होतं. ओके, जेथ जन्मे जोडलिये वाहणी युगाची बुडे, हागा हाताची जे वेळी जाये, ते वेळी आणि का लाभाची गोठी के आहे, म्हणून प्रयाणी तव होये ये तुली दशा.
आता जन्मभर जो अभ्यास केलाय ना, तो शेवटच्या क्षणी यू मिस इट, अशी दशा होते जायच्या वेळेस. ऐशी देहांतूची स्थिती, ऐसी देहांतू स्थिती. आता त्यांनी हे जे अकाळी मरण्याचं देहाची स्थिती सांगितली. मगाशी देहाची स्थिती काय सांगितली होती? अग्निर्ज्योती प्रकाश कशी होती ना. आता त्यांनी काय सांगितलं? श्लेम आणि वात, आणि नंतर मनबुद्धी वीक होतात, मग अग्नी जाते, ही देहाची स्थिती होती. आता त्यांनी ते सांगतात त्याच सिक्वेन्स मध्ये, ऐशी देहुआंतू स्थिती, बाहेरी कृष्ण पक्ष वरी राती. आता कृष्ण पक्ष आहे, रात्र आहे, आणि सामासही ते वोडवती दक्षिणायन, आणि दक्षिणायनातले 6 महिने. ये पुनरावृत्तीची धारणी, नक्कीच पुनर्जन्म होणार. म्हणजे आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी. हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात, म्हणजे त्याला पुनर्जन्म मिळणार. तो स्वस्वरूप स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके. त्याला तसं सस्वरूपाची सिद्धी त्याला मिळेल. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मग तेथुनी मागुते बहुडे संसारे ये. हा जो योगी आहे तो चंद्रापर्यंत जातो, चंद्रलोकापर्यंत. पण ती पुण्यकर्म संपलं की परत संसारात येतो. आम्ही अकळू जो पांडवा, म्हणितला तो तू हा जाणावा. अकाळ जो आहे, इनअप्रोप्रिएट टाइम टू डाईज, हा असा. आणि हाची ध्रुम मार्ग गावा, पुनरावृत्तीची या. ह्याला ध्रुम मार्ग म्हणतात, विच इज a combination of circumstances to be born again. ये रतो अर्चिरा मार्गू, आणि तो आधीच सांगितलं होतं अर्चिरा मार्ग. तो वसता आणि असं लागू, तो अर्चिरा मार्ग खूप लांब नेतो, म्हणजे टू द डेस्टिनेशन. साविया स्वस्त चांगू, चांगला आहे रे तो मार्ग. निवृत्तीवरी, तो डिटॅच करून तो तुम्हाला लिटरली त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतो. कुठला? अर्चिरा मार्ग. आणि ध्रुम मार्ग इज फॉर अगेन बर्थ. ऐका, ऐशिया अनादी या दोन्ही वाटा. ह्या दोन्ही वाटा कुठल्या? अर्चिरा आणि ध्रुम मार्ग दोन्ही, उत्तरायण आणि दक्षिणायन. एकी उजी एकी अवंटा, एक उजळा आणि एक डाक आहे. म्हणून बुद्धिपूर्वक सुभाटा दाविलिया तुझ. म्हणून मी तुला प्रॉपरली त्याचं डिस्टिंक्शन सांगितलं. काजे मार्ग देखावे, साच लटके ओळखावे. म्हणजे तुला कुठला मार्ग चांगला आहे, कुठला नाही, हे कळायला पाहिजे. हिताहित जाणावे, हिताची लागी. कुठलं हित आहे, कुठलं अहित आहे, तुला कळायला पाहिजे म्हणून सांगितलं. पाहे पानाव देखता, पाहे पानाव देखता, कोणी आड घाली का काय अथावी, का सुपंत जाणोनिया अडवी रिगवत असे. नाव बघून, नाव मध्ये उडी न मारता, कोणी उडी मारेल का, पाण्यामध्ये उडी मारेल का जरी नाव असेल तर. तसं मी तुला हे 2 मार्ग सांगतो. जो विषामृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके. तेवी तो उजुवाट देखे, तो अवाठानवचे. विष आणि अमृत आहे, जर त्याला माहिती आहे तर तो अमृतच घेणार ना, आणि जी उजळ वाट आहे तिथेच जाईल ना, अंधारा वाटेवर का जाईल. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखील तरी न पडे अनवसरे कही. म्हणून मी तुला काय पारखायचं ते तुला सांगितलं, त्याचं ज्ञान दिलं. आता जो पारखतो व्यवस्थित, तो काय तो चुकीच्या वेळी नाही जाणार, असंही सेम. जो पारखतो तो. अर्जुन विचारतो, जे तुमच्या मनात पण आहे ना ते विचारतो अर्जुन. थांबा जरा. एरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम,
जाईल वाया. एरवी देहांताचे थोर विषम. आता ही देहांत जे होतं ते खूप कठीण काळ आहे आणि हा कुठला मार्ग आहे हे संभ्रमित तर होऊ शकतं ना शेवटी. आणि एवढं सगळं जर अभ्यास केलाय ते फायदा नाही असं वाटू शकतं मनाला. जरी अर्चरा मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसारा पांती जुंतलिया भवन तशी असावे. अर्चरो मार्ग जर चुकला तर तो पुन्हा जन्माला येईल. पण तुम्हाला योगभ्रष्ट कसा जन्माला येतो हे सांगितलं होतं. शुचीनाम श्रीमताम गेहे, राईट, तिथे तो जन्माला येतो तो योगी. त्याचं ते राहिलंय अर्धवट. बरोबर आहे ना? म्हणजे केलेलं तर वाया नाही जात. सायास देखोनी मोठे, आता कैसे पा एक वळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे, शोधले दोन्ही तव तव एक ब्रह्मात्व जाईजे, आणि एक पुनरावृत्ती येईजे, परिदैवत्या देवगत्या जो लाहिजे, देहांती जेणे. त्यामुळे ह्या दोन मार्ग आहेत, एक ब्रह्मत्वाला नेतं आणि एक पुनरावृत्ती. बरोबर आहे ना? पण शेवटचा जो काळ आहे ना ते दैवगत्य आहे. देहांती जेणे ते वेळी म्हणितले हे नव्हे, वायावचटे काय पावे, देह जाऊनी वस्ती होवावे, मार्गेची की. आता ज्ञानेश्वर महाराज लिहितात, कृष्ण म्हणतात, हे बघ अर्जुना, आता तू म्हणशील बापरे एवढं सगळं करायचं आणि शेवटी दैवाच्या हातातच. मी आता काय करू? सगळा अभ्यास वगैरे करणं आणि शेवटी एकदम मग रात्री दक्षिणायन कृष्ण पक्ष असं, मग काय फायदा तेवढा अभ्यास करून, एवढं देवाची भक्ती करून? तर कृष्ण म्हणतात, ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह जाहुनी वस्तू होवावे, मार्गेची की. हे बघ, तू उगीच आता मी हे जे सांगितलंय ना त्याच्यावर खूप असा विचार नको करू. म्हणजे अरे बापरे आता काय मी करणार, शेवटच्या क्षणात आपल्या हातात नाहीये ना. तुझ्या हातात काय आहे की जर तुला माहितीये, तुला ज्ञान झालंय की देह हे सत्य नाहीये, ब्रह्मच सत्य आहे, मग देह कधी जातो काय जातो ह्याची कशाला काळजी तुला पाहिजे? इफ यू हॅव हॅड दॅट रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग, देन वाय यू आर वरिंग अबाउट इट? देह जाहुनी वस्तू होवावे, मार्गेची की, तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, काजे दोरी सर्पात्व बावो, दोराची कडुनी. तेव्हा पण त्यांनी मागे जेव्हा विज्ञान योगामध्ये सांगितलं होतं ना की हा ही एवढी प्रकृती वाढते, एवढे ब्रह्माचे दिवस आहेत, असं आहे तसं आहे, म्हणजे की ओके ही दोरी आहे आणि त्याच्यावर आपला भास काय होतो, हे साप आहे. मग तो साप काळा आहे, लाल आहे, पिवळा आहे, त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे की साप कधी आला, साप कधी गेला, त्याचा काय फरक पडतो? सो नाव ही इज टॉकिंग फ्रॉम दिस पारमार्थिक स्टेट. कारण एक लक्षात ठेवा, प्रकृती आहे ना त्याचे नियम आहेत आणि ते नियम देहाला असतात, जाणीवेला नसतात. म्हणून आता जे पण कृष्णाने सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केलंय, ते तेवढंच खरं आहे, पण ते व्यवहार जे पारमार्थिक सत्ता आहे, व्यवहारिक सत्तेमध्ये देह आहे, द्वैत आहे. त्यामुळे हा वेळ काळ ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, याचा ब्रह्मसूत्र लिहिलेली आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं डेलिबरेशन केलेलं आहे. कारण ऐका, हे जे योगी आहेत ते परत संसारात आलेच पाहिजेत ना, नाही तर आपल्याला मार्ग कोण दाखवणार? मग असं विचार करू शकतो की ही त्याचीच कृपा आहे की ते परत येतात मार्ग दाखवायला. मग त्याच्यासाठी काहीतरी
सर्कमस्टॅन्सेस आणि लॉ असायलाच पाहिजेत ना. मग ते अशा लॉ आणि त्यांना तसं मरण मिळत असेल दक्षिणायनमध्ये आणि मग ते परत येतात, कारण ते लॉज आहेत. हे नेचर, ही प्रकृती, हे लॉज भगवंत आहे, बाकी काही नाही असं वेगळं. तुम्ही जर लॉ फॉलो केले म्हणजे तुम्ही देवाने दिलेल्या मार्गावर चालताय असं होतं. देव काय आपल्यासारखा माणूस नाहीये की त्याला राग येतो, हे होतं, त्याच्याकडे बघितलं नाही, त्याच्याकडे नमस्कार नाही केला, ते आपण आपल्यासारखं करून टाकतो त्याला. त्यामुळे आता जीवनमुक्ती म्हणून एक स्टेट असते, म्हणजे ह्या देहात राहून तो मुक्त असतो. जीवनमुक्ती ज्या स्टेटमध्ये आल्या, मग त्याचा देह कधी पडतो, कृष्ण पक्षात पडतो का उत्तरायणात पडतो का दक्षिणायनात पडतो, हे काय आहे का त्याला? मग नाहीये. म्हणून हे जे दिलंय आणि शेवटी हे लिहिलेलं आहे, देवगत्य आहे, त्या गोष्टीचा कशाला विचार करायचा. फक्त हे आपल्याला जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण असं आहे. जर तुम्हाला अग्नी शेवटी ठेवायचं आहे, जर तुम्हाला अलर्टनेस पाहिजे, मग तुम्हाला त्यासाठी अभ्यास, त्यासाठी पण अभ्यास आधीच करायला पाहिजे ना. ह्या सोडून द्या, आपल्याला भगवद्गीतेमध्ये काय लिहिलंय ठीक आहे, पण यू इमॅजिन आपण काय बोलतो, अरे चालता बोलता गेला तो ना, बरं झालं लोळत घोळत नाही पडला. आपणही तेच इच्छितो ना लोकांसाठी. मरण तर आहेच, पण हसत मुखत गेला, त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. आणि शेवटी जे आहे ते आहे, म्हणजे आपल्या हातात नाहीये ना. अभ्यास म्हणजे काय, इंद्रियांचं व्यवस्थित त्यांना वळण लावणं, वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग. ते वेळी म्हणितले हे नवे, वाया अवचटे काय पावे, देह जाहुनी वस्तू होवावे, मार्गेची की तरी आता देह असो अथवा जावो. सॉरी. आम्ही तो केवळ वस्तूची आहो, केवळ वस्तू आत्मतत्व, का जे दोरी सर्पत्वे वावो, दोराची कडुनी. मग तरंगपण असे का नसे, ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. वेव्ज आहेत की नाही ते पाण्याला काय फरक नाही पडत. ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की, ते वेव आहे ते पण उदकच आहे, पाणीच आहे. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची. तरंगाकार जन्मत नाही, लोपत नाही. तेवी देह हे देहेची वस्तू जाहले, आता शरीराचे तयाची आठाई, आडनावही उरले नाही, तरी कोण काळे काई निमेते पाहे पा. मग मार्गा ते कसया शोधावे. आता देहच जर टेम्पररी आहे, मार्गा ते काही कसया शोधावे. आता मगाशी जे चाललं होतं ते कुठल्या व्यावहारिक सत्तेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. प्रत्येक ठिकाणी ना कॉन्टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. प्रातिभासिक म्हणजे काय, 3 सत्ता आहेत, तुम्हाला मी आधी सांगितलं माहित नाही. पारमार्थिक सत्ता, तिथे फक्त अद्वैत आहे, तिकडे द्वैतच नाहीये. व्यावहारिक सत्ता जिथे द्वैत आहे, आणि प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय, मला हे आवडतं नाही आवडत, म्हणजे तुमचे रागद्वेष आहे ना, तुमचे जे बघायचे ते प्रातिभासिक सत्ता. अदरवाइज परसेप्शन रियालिटी, ट्रान्झॅक्शनल रियालिटी and ultimate reality. Transactional reality is, perception reality is your world which clashes with the others. Okay, because we look through our own conditioned mind. So हे आता मगाशी जे सांगितलं त्यांनी ते व्यावहारिक सत्तेच्या अनुषंगाने सांगितलं. आता पारमार्थिक सत्तेच्या अनुषंगाने सांगतात. आता शरीराचे तयाचे ठाव ठाई,
आडनावही उरले नाही, तरी कोणे काळे काळकाई निमेते पाहे पा, मग मार्गाते कसया शोधावे, कोणे कोठोनिके जावे, जरी देशकालादी आघवे, आपणची असजे, आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथेची आकाशे लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके, पहा पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारूची म्हणो जाये, येर गगन ते गगनीची आहे, घटत्वाही आदी. आता घट आहे तो फुटला की त्याच्यातलं जे आकाश आहे ते त्या आकाशात मिळणारच, स्पेस मध्ये मिळणारच. मग ते कुठल्या ठिकाणी तो घट कसा पडला काय, इट डझंट मॅटर. ऐसिया बोधाचे नि सुरवाडे, मार्ग मार्गाचे साकडे, तया सोहम सिद्धान पडे, योगियांसी मार्ग आणि अमार्ग ह्याचं काय त्यांना पडलेलं नसतं. या कारणे पंडुसुता, या कारणे अर्जुना, तुवा होवावे योगयुक्ता, तू योगयुक्त हो, ये तुलेनी सर्वकाली, साम्यता आपैसया होईल. त्यांनी काय होईल ना, सगळे काळ सम्यता सारखेच होतील. मग भलते भलतेव्हा देह बंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा, बिघड नाही. मग काय तुम्हाला देहबंध होत नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणा ना अपलवे, तो काय जन्मलेला नाहीये त्यामुळे त्याला मरण नाहीये, पारमार्थिक सत्तेच्या दृष्टिकोनातून. तयासी या बोधाचे नीटपण आहे, काजे भोगाते पेलुनी पाये, निजरूपाये, पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा, डावली जो. आता इंद्रादी देव आहेत त्यांना पण हे पाहिजे असतं काय, ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. ही सेंग की इतकं श्रेष्ठ आहे ते, त्यामुळे काय फरक नाही पडत कधी जन्म होतो कधी मरतो, तो काहीही फरक नाही पडत, कारण त्यांना आता देहबुद्धी पासून ते दूर झालेले असतात. ओके. जरी वेदाध्ययनाचे झाले, आता जरी वेदाध्ययनाचे झाले, अथवा यज्ञाचे शेतची पिकले, का तपोदानांचे जोडले, सर्वस्व हनजे, तया आघवियांचे पुण्याचा मळा, भारू आंतवनी जया ये फळा, जे परब्रह्मा निर्माळा, साठी न सरे, जे नित्यानंदा चेनी माने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पहा वेद यज्ञादी साधने, जया सुखा जे विटे नासरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुडती महासुखाचे सोयरे भावंडची. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात 6 दर्शन सांगितले ना. आय डोंट लाईक टू ट्रान्सलेट इट एज फिलॉसॉफीज. दर्शन इज दर्शन. दर्शन म्हणजे त्याच्यातनं आपल्याला उमसत, दिसत, दॅट इज कॉल्ड दर्शनशास्त्र. तर त्या 6 दर्शनशास्त्रामधलं एक आहे मीमांसा शास्त्र, किंवा त्याला पूर्व मीमांसा असं म्हणतात. तर मीमांसा शास्त्रामध्ये वेद अध्ययन ह्याला महत्व आहे, आणि ते वेदांनाच प्रमाण मानतात, मीन्स ऑफ नॉलेज. त्याच्यामध्ये स्वर्गप्राप्ती हेच मुख्य ध्येय आहे असं ते म्हणतात, स्वर्गप्राप्ती.
बाकी उत्तर मीमांसेत म्हणजे वेदांतामध्ये ते स्वरूप ज्ञानाची प्राप्ती ह्याला मेन गोल म्हणतात. ओके, सो स्वरूप ज्ञानाची जी ओळख होते ती उपनिषदांमध्ये त्याच्याबद्दल खूप लिहिलेलं आहे. ओके, पण बरेचसे जण आहेत जे कर्ममार्गी होते आहेत तेव्हाचे, ते म्हणायचे की आता हे असं कर्म केलं की आम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. कारण स्वर्गामध्ये काय असतं? सुख असतं. ते दुःख नसतं, सुख असतं. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे वेद अध्ययन वगैरे करतात, यज्ञादी यज्ञाचे शेती पिकले म्हणजे खूप यज्ञ केले आणि चांगली असतात ती लोक, काय वाईट नसतात. की किंवा तप दान हे केलं त्यांनी काय होणार? पुण्याचाच साठा होणार. आणि त्यांना काय होतं पुण्यात, मग त्यांना फळ मिळतं. काय फळ मिळतं? त्यांना सुख मिळतं. पण ज्यांना ब्रह्मज्ञान होतं त्यांना निजानंद मिळतो. निजानंद म्हणजे स्वानंद, स्वतःपासून निघणारा आनंद. काय होतं ना, आपल्याकडे खूप असलं की आपण दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहत. आता कसं असतं, आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो आपल्या सुखासाठी ना. तर जेव्हा आपण आपल्यावर आपल्या आत्मसुखाच्या आनंदात निमग्न असतो, तर आपण ऍक्च्युली दुसऱ्यांना पण सुख देऊ शकतो. आपणच भिकारी तर दुसऱ्यांना काय देणार 2 रुपये? नाही ना, वी कॅनॉट. म्हणून हा जे हे नित्यानंद आहे तो, आणि खरं आहे, कारण आपलं जो स्वरूप आहे त्याचं पण नाव काय? सच्चित आनंद. सत एक्झिस्टन्स, चित कॉन्शियसनेस आणि आनंद, सच्चिदानंद स्वरूप आहे आपलं. म्हणून सत म्हणजे एक्झिस्टन्स, म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण एक्झिस्ट करतो आणि आपण कधीच मरू शकत नाही, कुठेतरी बिलीफ असते. म्हणून सत, दॅट इज द सत ऍस्पेक्ट ऑफ इट. चित इज अवेअरनेस, कॉन्शियसनेस, वी आर अवेअर दॅट वी एक्झिस्ट. आणि आनंद इज दॅट वी आर ऑलवेज सम, आनंद. म्हणून आपल्याला दुःख आवडत नाही, म्हणून आपल्याला अनअवेअरनेस आवडत नाही, म्हणून आपल्याला नॉन एक्झिस्टन्स आवडत नाही. कारण आपलं स्वरूप आहे सच्चित आनंद. म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा आपण आपल्या स्वरूपाच्या पासून दूर जातो ना, तेव्हा आपल्याला त्रास होतो. कधी पण आपण स्वभावाच्या अनुरूप प्रतिकूल केलं तर आपल्याला त्रास होतो. म्हणून आपला स्वभाव आहे सच्चित आनंद. म्हणून आपल्याला काही घाबरायची भीती नसते, कारण आपण सत्स्वरूप आहोत. आपण नेहमी अवेअर असणार आहे त्याचं, आणि आनंद स्वरूप आहोत. पण हे आपल्याला हे ज्ञान होण्यासाठी आपल्याला गुरु पाहिजेत. म्हणून सच्चित आनंद स्वरूप पासून जे आपल्याला आनंद मिळतो, तो हा जो स्वर्गाचा आनंद आहे त्याच्यापेक्षा एकदम त्याचा काही कंपॅरिझन नाहीये. पण हे सुख आणि हे नित्यानंद ही भावंडांसारखी आहेत. सुख, स्वर्गाचं सुख आणि निजानंद असं लिहिलंय इथे ज्ञानेश्वर महाराजांनी. भावंड म्हणजे इट इज सो क्लोज टू द हॅपीनेस दॅट वन खूप एवढं तप दान वगैरे करतात अनुभवण्यासाठी. ऐसे दृष्टीचे नि सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमुखही अंगवणे नो हेची ऐका, तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे हात तुके, अनुमानिती कौतुके तव हळुवट आवडे, मग तया सुखाची किरीटी करोनिया घा पावटी, परब्रह्माच्या आधी पाठी आरूढती, ऐसे चरा चरैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य, योगियांचे भोग्य भोगदन जे, जो सकळ कळांची कळा
जो परमानंदाची नंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या. हे जे सुख आहे, हे जे परमानंदाचं सुख आहे, स्वतःच्या ज्ञानाच्या प्राप्तीचं जे सुख आहे, ते कसं प्राप्त करतो? तो स्वर्गाचं जे सुख असतं ना, त्याच्या पाठीवर उभा राहून तो त्याच्यावर उडी मारतो. असं रूपक, असं पोएटिकल डिस्क्रिप्शन आहे. आणि काय, जो सकळ कळांचा कळा. आता तुम्हाला एक माहिती आहे की आपल्या चंद्राच्या 16 कळा असतात. षोडश कला म्हणतात ना, षोडश मीन्स 16. षोडश कला म्हणजे काय? 16 कलाज म्हणजे काय? पूर्णत्व. 16 colors gives you completeness. That which is complete means you don't need anything extra. म्हणून ह्या 16 कला, षोडश कला असं म्हणतात ना. जो सकळ कळांचा कळा, सकळ कळांचा कळा, जो परमानंदाचा पुतळा, जो परमानंदाचा पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या, विश्वाच्या पण सगळ्या जीवांचा जिव्हाळा आहे, आणि तो विश्वाची आपण, ऑफ द युनिवर्स एज वेल, तो आत्मा जो आपलं स्वरूप आहे. सो व्हेरी ब्युटिफुली हे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ आत्मज्ञान. जो सर्वज्ञ तेचा बोलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा. कोण? सर्वज्ञतेचा बोलावा कोण? कृष्ण. यादव कुळीचा कुळदिवा कोण? आपला मधुसूदन, आपला माधव, दुसरं काय त्याचं नाव? ऋषिकेश, श्रीरंग. तो श्री कृष्णाजी पांडवा प्रतिबोलिला, असं बोलला. कोण? कृष्णाजी. पांडवा प्रतिबोलिला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगा तू. तेची परियसा पुढारी मातू, ज्ञानदेवा म्हणे. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, कुरुक्षेत्रचा हा जो वृत्तांत होता, संजय रायासी असे सांगा तू. राया म्हणजे काय? किंग, राजा. असा संजय, धृतराष्ट्र जो राजा आहे, त्याला सांगत होता. तेची परियसा पुढारी मातू, तेच मी आता पुढे सांगणार आहे, ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव महाराज म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्माक्षर निर्देश ह्या अध्यायाचे ते संपन्नता होते. ह्या अध्यायामध्ये स्टार्टिंगलाच अर्जुन म्हणाला, मी तुला सिंपल प्रश्न विचारतो, ब्रह्म म्हणजे काय? मला तू क्लिअरली सांग. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? आदिभौतिक म्हणजे काय? आदिदैविक म्हणजे काय? आदियज्ञ म्हणजे काय? आणि प्रयाणकाळी शेवटच्या क्षणी जेव्हा देह सोडतं तेव्हा काय होतं? तर हे जे 6 प्रश्न होते त्याचं त्यांनी संक्षेपात दिलं, पण शेवटचा प्रश्न जो खूप खूप आपल्याला इंटरेस्ट असतो त्याच्यावर भरपूर त्यांनी क्लिअरली सांगितलं. आणि मग उत्तरायण आणि दक्षिणायन ओंकार साधना ह्याच्याबद्दल पण सांगितलं. उत्तरायण मध्ये 5 त्यांनी सांगितलं. अग्नी पाहिजे शरीरात, ज्योती पाहिजे, अवेअरनेस, त्यानंतर दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायणातला 1 मास, हे 5 असतील गोष्टी तर चांगला काळ आहे. आणि मग तो ब्रह्मविद होतो. ब्रह्मविद मीन्स द नोअर ऑफ ब्रह्म. आणि जर त्याला दॅट इज द अप्रोप्रिएट टाइम. आणि मग दुसरा मार्ग जो अकाळी आहे, त्याच्यामध्ये मग कफ आणि वाताचा उद्रेक होतो, मन घाबरतं, स्मृती जाते, बुद्धीला काही कळत नाही, रात्र असते,
कृष्ण पक्ष, दक्षिणायन, अग्नी नसते शरीरात, मग तो त्याला पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म येतो. ओके, योगी असला तरी त्याला पुनर्जन्म येतो. मग तो चंद्राच्या लोकापर्यंत जाऊन पुन्हा संसारात येतो. पण पण ही वेळ कधी येते ते दैवाच्या हातात आहे. त्यामुळे काय म्हणाले कृष्ण, की जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होतं, मग ऍक्च्युली कधी देह जातो ह्याची काही पर्वा नसते. त्यामुळे आपण त्याची काळजी करायला नको. अरे बापरे, आता 6 महिने गेले, आता आता नाही आलं. टू बी सिलीनेस टू डू. ओके, आणि मग ते ब्रह्मानंद, नित्यानंद जे आपल्यात आहे ते किती उच्च पातळीचा आहे, उच्च कोटीचं आहे, हे सांगितलं. So it was another beautiful chapter. Okay. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशो नाम अष्टमोऽध्यायः. 28 श्लोक होते, ओव्या 271 होत्या. ओके, 8 अध्याय महाराजांच्या कृपेने आपल्याला ऐकायला मिळाले. डोळे बंद करा. मनात चिंतन करा तुमच्या गुरूंचं, कृष्णाचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, निवृत्तीनाथांचं. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे, खरंच फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे ऐकायला मिळतंय. असेच कानावर शब्द ऐकायला पडू दे या निमित्ताने. आणि आपल्याला आकलन पण त्यांच्याच स्फूर्तीने होणार आहे. सांगणारे पण तेच, समजावणारे पण तेच. आपण फक्त प्रार्थना करू शकतो आणि आपण फक्त प्रयत्न करू शकतो. प्रयत्नाचं बळ पण तेच देतात, पण इच्छा तशी व्हावी हीच प्रार्थना करून आपण हा अभ्यास पुढे पण असाच चालू ठेवूया. तर सगळ्यांना तुम्ही मनातनच डोळे बंद ठेवून खूप खूप थँक्स बोला. त्यांचे मनातनं तुम्ही पाया पडा, आणि त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला मिळतं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा. हरि ओम. उद्या भेटू आपण.